आले चहा दिलेला आहे मला, पण चहामध्ये साखरच नाही. पोरींना असं चमकलेलं दिसलं पाहिजे ना, त्यासाठी. शुभ संध्याकाळ मित्रांनो, तुमचं स्वागत आहे माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये. उद्या आहे रामनवमी, तर आज मी आलेलो आहे बळवली गावामध्ये. वळवली गावामध्ये असतो श्रीराम जन्मोत्सव सोहळा सालबादप्रमाणे साजरा करतात. आता बघूया आपण रामनवमीची तयारी कशी करतात गावातले, ते आपण बघूया या व्हिडिओमधून. बघू शकता हा गेट बनवलेला आहे. तर जाऊया आपण गावामध्ये जाऊया. आता आपण बघूया कशी तयारी करत आहेत श्री रामनवमीची. इथं बघू शकता रस्त्यावर रांगोळ्या काढत आहेत. आलेत व्हिडिओमध्ये आलेत तुम्ही पण. पाहू शकता समोर दिसत आहे राम मंदिर, आणि इथं पाहू शकता लाइटिंग सुद्धा लावलेली आहे. फायनली आता आलेलो आहे घरी, आणि आता बघूया आपण रामनवमीची काय काय तयारी करतात ते. आणि काहीतरी चित्र काढलेले आहेत. काय काढले दाखव. श्रीराम काढलं. अरे भारी काढलं. शिवाजी महाराज. अरे देवी. चहा दिलेला आहे मला, पण चहामध्ये साखरच नाही. आई साखरेचा डब्बा कुठे आहे? साखर संपलेली दिसते. साखरेचा डब्बाच नाही. उद्या श्रीरामाची पालखी सुद्धा आहे, आणि त्यासाठी श्रीराम बनणार आहे. त्यासाठी आणलेलं आहे, मुकुट बनवून आणलेलं आहे, आणि धनुष्यबाण उद्या बनवायचं आहे. त्यासाठी कलर आणलेले आहेत, दोर आणलेले आहे. अंगाला नाही रे, तो धनुष्यबाणाला लावणार आहे. धनुष्य आणि बाण बनवण्यासाठी काठी आता उद्या शेतावर जाऊ शोधायला, कारण आज संध्याकाळ झालेली आहे, रात्र झालेली आहे. आता शेतात जाऊ शकत नाही. तर इथे दारात रांगोळ्या काढत आहेत. तर रस्त्यावर रांगोळ्या काढून झाल्यात, आता दारामध्ये काढले आहेत. श्रेयाने काढलेली रांगोळी. हा काढ. कलर हेच घे. चला आता आपण मंदिराकडे जाऊन बघूया काय तयारी चालली इथे. गावामध्ये गुढीपाडव्यापासूनच पारायण, भजन, कीर्तन असतात हनुमान जयंतीपर्यंत. आता अंगणातला लोक बघा, अंगणात सगळीकडे रांगोळ्या काढलेल्या आहेत. श्रेयाने मस्त एक रांगोळी काढली. आर्टिस्ट श्रेय भोईर, पेंटर. या ठिकाणी बघू शकता टी शर्ट छापलेले आहे रामनवमीसाठी, ऑरेंज आणि व्हाईट कलर. काय आहे रामनवमी निमित्त फेशियल केलेलं आहे. पोरींना असं चमकलेलं दिसलं पाहिजे ना, त्यासाठी फेशियल करून आले. आता निघालेलो आम्ही गावामध्ये. रामनवमीला जो महाप्रसाद असतो त्यासाठी तयारी करत आहेत. भाज्या कापण्याचं काम चालू असते इथे, तर ते बघण्यासाठी चाललेलो आहेत आम्ही. बघू शकता मोठ्या प्रमाणात भाजी कापण्याचं काम चालू आहे. आपण बघू शकता इथे सगळे ग्रामस्थ मंडळी मिळून जो महाप्रसाद असतो त्याची तयारी करत आहेत. भाज्या कापण्याचं काम चालू आहे. वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या आहेत, ते कापण्याचं काम चालू आहे. आणि इथे बघू शकता इथे मोठी मोठी टोपं ठेवलेली आहेत समोर. जेवणाची टोपं आहेत. ते उद्या हजारो भाविक इथे महाप्रसादाचा लाभ घेण्यासाठी येणार, त्यासाठी ही रात्रीपासूनच तयारी सुरू केलेली आहे. इथे राम जन्माची तयारी करत आहेत. आणि हा आहे राम मंदिर.
उद्या इथं उभा राहायला पण जागा नसेल, एवढी गर्दी असणार आहे. आणि आता या व्हिडिओचा करतो मी एंड. आणि आता भेटू उद्या श्रीरामनवमीला. भेटूया पुढल्या व्लॉगमध्ये. जय श्रीराम.